राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी तळाशेत जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार दिशा दीपक जाधव तसेच तळाशेत पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार मनीषा संदेश मालोरे यांच्या प्रचारासाठी तटकरे हे उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना सांगितले की आपल्याला शेवंताताई मालोरे यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवायचा आहे। दिशा ही आमची छोटी बहीण आहे आणि मनीषाताई या शेवंताताई मालोरे यांच्या सुनबाई असून शेवंताताई मालोरे यांच्या सामाजिक विचाराचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। त्यांनी पुढे बोलताना सांगितले की अहमपणा फार काळ चालत नाही। या अहमपणाचा विचार दीपक शेठ तुम्ही विचार करू नका। जनतेने ठरवलंच तर तो अहमपणा कुठे घालवायचा आणि स्वाभिमान कुठे पार पाडायचा हे ते ठरवतील असे त्यांनी सांगितले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे आणि भुवन सरपंच दीपक जाधव यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। पण दिशा आमची छोटी बहीण आहे, तिला आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सेवा करण्याची संधी देते। त्यांच्याबरोबरच मनीषाताई या ठिकाणी आहेत। शेवंताताईच्या विचाराचा सामाजिक वारसा, तिचे पती असलेला संदेश यांचा विचाराचा वारसा सोबत घेत ज्यावेळेला काम करण्याची मानसिकता दाखवण्याचं बळ ज्यावेळेला या माझ्या दोन भगिनी दाखवतात, त्यांच्या पाठीमागे दादांचे आशीर्वाद रूपी ताकद आणि शक्ती आहेच। मी आणि ताई आमच्या त्यांच्या पाठीमागे आहोतच, पण एक सुजनशील नेतृत्व आता या भागाला देण्याची आवश्यकता आहे। अहमपणा फार काळ चालत नाही दीपक, त्या अहमपणाचा फारसा विचार तुम्ही नका करू, काका तुम्ही नका करू। जनतेने ठरवलेलं की तो अहमपणा कुठे घालवायचा आणि स्वाभिमानपूर्वक काम करण्याच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती कशी। फक्त धनशक्ती जनशक्ती काहीच नाही। मी एकाला सांगितलं फोन करू, बाबा विकासावर बोला, आमच्या साहेबांचा विकास तुमचा नाही बोल, साहेबांनी केलेली कामांचा विकास बोला, पण काहीच नाही साहेब। हे अशी माणसं साहेब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून गेली आणि 8 वर्ष कोणाचा गावात मला वाटतं चिमडून माती टाकली नाही, अशी माणसं आपण मागच्या 5 वर्षापूर्वी 8 वर्ष निवडून दिलेली होती। हा माणसाचा गावासाठी काय गावाच्या विकासासाठी काय कसला काय उपयोग आला नाही आणि परत माणसं आता कुठल्या तरी मुद्द्यावर येते आणि काहीतरी कुठला व्हिडिओ क्लिप दाखवते। पण माणसं आपली ही जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की काम करणारा माणूस कोण आहे, काम करत आणि काम करणारा माणूस कोण आहे, आम्हाला आशीर्वाद कोणाचा आहे आणि आम्ही कोणाच्या नेतृत्वात इथं निवडणूक लढवत आहेत, कारण आमचा माणूस कामाचा आहे, आमचा माणूस विकासाचा आहे। साहेब 4.5 कोटीची योजना आल्यानंतर तिला थोडेफार पाईप लावल्यानंतर ती योजना कुठं बारकाळली, काय झालं त्याचा काय पत्ता लागला नाही। आता दुसरी 2.25 कोटीची योजना आली, तिचंही काम थोडंसं कुठेतरी चालू केलंय, काय झालं माहिती नाही। आता दुसरी गोष्ट आहे काय साहेब की पूर्वीची जी आपली आणली होती 1980 साली जी पाण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणलेली होती, तिचंच पाणी आज इंदापूर विभागात आपल्या इंदापूर शहरात मिळतोय। म्हणजे आज पाणी जे पितोय तो काँग्रेस पक्षाने आणलेल्या जुन्या जी टाकी आहे, जुन्या जे हे आहे त्याचंच पाणी आजपर्यंत इंदापुरात चाललेलं आहे। असं हे आहे। दुसरं गोष्ट एकच आहे की त्यानं सर हे मी केलंय, ते मी केलंय। अरे मी केलं म्हणजे तू केलंच काय? मी 25 वर्ष राज्य केलंय। मी हा मीपणा घालवण्यासाठी तुम्ही जनता कमी राहत आणि त्याला मीपणा कमी करायचा आहे आणि कोणतरी आगंतुक म्हणतोय की अमुक करणार तमुक करणार। अरे तू काहीच करू शकत नाही, तुला 15 वर्षात काय करता आलं नाही, काय एक तुला घाम्याला माती टाकता नाही आलं। फक्त मी केलं तू केलंच तरी काय? मी म्हणतो केलंच काय? काहीच केलेलं नाही। तर म्हणून याचा मीपणा आपल्याला घालवण्यासाठी हे आता 7 तारखेला आपल्याला घड्याळ या चिन्हावरती बटन दाबायचं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।